पहले दिन कमेंट्री बॉक्स में आपने देखा रोशन पाटिल शिरौली के और प्रवीण टेम्बे वल्लभ के, और कल के दिन हमने देखा यहाँ पर कुणाल दाते सर और उमेश मात्रे नवी मुंबई के हमारे दो बेहतरीन आवाज जुड़ते नजर आए। आज के दिन हमारे साथ कमेंट्री बॉक्स में तारा के रोशन पाटिल सर उपस्थित। ड्रेस कोड के लिए ध्यान दे, कंपलसरी जो ड्रेस कोड, जिस टीम का ड्रेस कोड 11 खिलाड़ियों का ड्रेस कोड मैदान के अंदर नहीं रहेगा प्रॉपरली तो 2 रन की पेनल्टी दी जाएगी। यस, अंपायर वहां पर अनाउंसमेंट कर रहे हैं। मुकाबले की शुरुआत करनी है। बैटिंग टीम जितने रन जोड़ेगी स्कोर कार्ड पे, यानी सोसाइटी पनवेल के जितने रन होंगे 5 ओवर के खेल के बाद 2 रन उनके में ऐड किए जाएंगे, क्योंकि गांव देवी गाउटन टीम को 2 रन की पेनल्टी दी जा रही है। ये आयोजकों की तरफ से अनाउंसमेंट है कि 2 रन की पेनल्टी इस मैच के शुरू होते ही गांव देवी गाउटन टीम को दिया गया है। तो मैच की शुरुआत, लेट्स प्ले। पहला बॉल आकाश टकले की पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर और गुड लेंथ की बॉल दी है। बैट्समैन यहां पर कट करना चाह रहे थे, बैकफुट पर जाकर खेलने की कोशिश, लेकिन डॉट बॉल के साथ इस मुकाबले का आगाज हुआ है। पहले मैच में शानदार प्रदर्शन, विघ्नहर्ता 11 शिव शंभो वर्चुअल टीम ने आज की पहली जीत दर्ज की है। इस बार खड़े खड़े फ्रंट फुट पर आकर खेलना चाह रहे थे, फुटवर्क पूरी तरह हिला नहीं, कवर के रीजन में खेलने का प्रयास और शरीर से दूर खेलने की कोशिश थी, अवे फ्रॉम द बॉडी खेलने का प्रयास बल्लेबाज का, यानी लगातार 2 गेंदे डॉट देखने को मिलता हुआ। शुरुआत अच्छी आकाश टकले के द्वारा, ओवर द विकेट अगली बॉल स्विच हिट किया। इस बार प्रॉपर टाइमिंग, बैट के बीचों बीच गेंद जाता हुआ डीप थर्ड मैन के रीजन में। इस मुकाबले का पहला चौका आता हुआ बैट्समैन संतोष कुंवर के बैट से। पर आयोजित सिद्धिविनायक बिल्डर्स एंड डेवलपर्स ट्रॉफी 2030 डे 3 तीसरा दिन का यह दूसरा मैच चलता हुआ। स्कोर कार्ड पे रन लगते हुए 4 रन। संतोष कुंवर के बैट से तीसरी बॉल पर बाउंड्री आया, स्विच हिट डीप थर्ड मैन के रीजन में। धीमी गति की डाली हुई बॉल थी, बैट का फेस खोला, हल्के हाथों से गेंद को प्लेस किया, गेंद जाता हुआ मिड ऑन के रीजन पे, सिंगल बटोरा बैट्समैन संतोष कुंवर ने। अब स्ट्राइक पर अश्विन कोटियन, आप देख सकते हैं अब पहली गेंद फेस करेंगे इस मुकाबले का। हर वर्ष की तरह एक बार फिर कमेंट्री करने का मौका दिया गया। मैं धन्यवाद करना चाहूंगा मिथुन शेठ पाटिल का, खासतौर पर रोशन पाटिल और खासतौर पर अमर पवार, अमोल पाटिल, बहुत बहुत शुक्रिया आपका जो भरोसा दिखाया आपने। प्रॉपर टाइमिंग, इस बार एक और प्रॉपर गैप शॉट सिलेक्शन, गेंद जाता हुआ साइड स्क्रीन के रीजन में, AK-47 मानो बैट से निकला है, बुलेट की तरह गेंद फरार होती हुई अश्विन कोटियन के पैट से आता हुआ पहली बॉल पर शानदार दर्जेदार 4 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन पर। फुलर लेन डिलीवरी गेंद पर बाउंड्री प्राप्त किया अश्विन कोटियन ने। एक और धीमी गति की डाली हुई गेंद थी, जड़ में डाला हुआ बॉल, गेंद को खोद के निकाला, मिड ऑन के रीजन में खेला हुआ स्ट्रोक आता हुआ सिंगल अश्विन कोटियन के बैट से। ओवर की समाप्ति, पहला ओवर कह सकते कि अच्छी शुरुआत। सोसाइटी पनवेल जो टॉस हार के पहले बैटिंग करते हुए बिना विकेट गवाए पहले ओवर के खेल के बाद स्कोर कार्ड हुआ है सोसाइटी पनवेल का 10 रन, 10 रन स्कोर कार्ड। अच्छी शुरुआत, पहले ओवर में आकाश टकले के ओवर में 10 रन आए पावर प्ले में, और बैटिंग टीम ने बिना विकेट गवाए 10 रन जोड़े। एक संगीत लेकर आएंगे दूसरे ओवर की शुरुआत से पहले। ओवर टू डीजे। पहले मैच में रोहित गरत का दमदार प्रदर्शन वर्चुअली टीम के लिए निश्चित तौर पर, जिस प्रकार रोशन पाटिल सर ने कहा कि लकी मैदान है उस खिलाड़ी के लिए। लकी मैदानों की अगर बातचीत कर जाए तो निश्चित तौर पर बेंगलुरु में विराट कोहली के बैट से काफी रन निकलते, ईडन गार्डन में रोहित शर्मा के, उसी प्रकार हर क्रिकेटर का एक मन पसंदीदा ग्राउंड होता है, मैदान होता है जहां पर रन्स और परफॉर्मेंस काफी अच्छा होता है। रोहित गरत पहले मैच में मैन ऑफ द मैच रहे, वर्चुअली टीम को दिला एक बड़ी जीत। दिवांश 11 चिंचपाड़ा टीम के लिए कहीं ना कहीं ये बैड लक मैच रहा, ये बैड लक टूर्नामेंट रहा। उम्मीद करेंगे आने वाले टूर्नामेंट्स में दिवांश 11 चिंचपाड़ा टीम का अच्छा प्रदर्शन रहे। तो पहले ओवर के खेल के बाद स्कोर हुआ है 10 रन। अश्विन कोटियन जिन्होंने आखिरी बॉल पर सिंगल लिया था वह फेस करेंगे दूसरे ओवर की पहली बॉल। नए ओवर की शुरुआत, ब्लॉक होल डिलीवरी, परफेक्ट शुरुआत देखने को मिलता हुआ। ब्लॉक होल डिलीवरी के साथ गेंद स्विंग और मिस हुई। नया ओवर लेकर आए भूषण,
धामाकोरकर, भूषण धामाकोरकर, धामापुरकर नाम, भूषण बॉलिंग मार्क पर, अनुभवी, राउंड द विकेट। अश्विन कोटियन के बैट से लोअर फुल टॉस की गेंद पर एक शानदार हाई बैकलिफ्ट देखने को मिलता हुआ, बैट का फेस खोलकर गेंद को ऑन द राइज खेल दिया, लॉन्ग ऑफ की रीजन पर आता हुआ ये सिंगल। अश्विन कोटियन 6 पर बैटिंग कर रहे, टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ अब जा पहुंचा है 11 पर। शुरुआत जरूर थोड़ी सी धीमी रही, लेकिन जैसे जैसे खराब गेंदें मिल रहा है, हाथ खोलने का मौका मिलता हुआ सोसाइटी पनवेल की ये दोनों जोड़ियों को भरपूर अब तक फायदा उठाया। अब तक दूसरा ओवर चलता हुआ 2 गेंदें हुई है, 2 चौके इस पारी में आए। भूषण एक बार फिर गेंद लेकर तैयार, उलेगांव एंड से गेंदबाजी करेंगे, राउंड द विकेट। फुल टॉस बॉल था ये, फुल टॉस गेंद थी, अक्रॉस द बैट खेलने गए थे, अपने आप से थोड़े से नाखुश होंगे। अगर सीधे बैट से अगर ये स्ट्रोक खेलते तो निश्चित तौर पर रन्स मिलते थे, नतीजा अच्छा होता, रिजल्ट अच्छा होता, लेकिन आया है डॉट बॉल। भूषण की इस ओवर में अब तक अच्छी गेंदबाजी, केवल 1 रन खर्च किया है पिछली 3 गेंदों में गेंदबाज भूषण ने। गावदेवी गाउटन टॉस जीतकर गेंदबाजी करती हुई 5 ओवर के इस मुकाबले में पनवेल के खिलाफ। शरीर से दूर खेला हुआ स्ट्रोक था, निगाहें थी नहीं गेंद पर, गेंद को ढकेला ऑन साइड की तरफ, कारपेट के सारे गेंद जाता हुआ टीम विकेट की तरफ, अच्छी फील्डिंग वहां पर। मिड विकेट पर गेंद को फील्ड किया गया, इस दरमियान 2 रन आता हुआ बैट्समैन संतोष कुंवर के बैट से। स्कोर कार्ड अब आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है उमेश जी बोईर हमें बताते हुए 13-13 पर 2 रन अर्जित किया गया ऑन साइड की तरफ। भूषण की अगली गेंद राउंड द विकेट, लोअर फुल टॉस की गेंद थी, धीमी गति की डाली हुई गेंद, हल्के हाथों से गेंद को ढकेल दिया, वाइडिश लॉन्ग ऑन की रीजन में 2 की मांग है, 2 का कॉल है, नजदीकी मामला, कलेक्शन अच्छा है और रनआउट भी किया गया है। और अंपायर रुक करते हुए थर्ड अंपायर के लिए देखना ये 2 रन कंप्लीट हुए या 1 रन है, और अश्विन कोटियन खतरे में। अश्विन कोटियन डेंजर एंड पर थे, डिसीजन पेंडिंग। 5वीं गेंद थी दूसरे ओवर की, डिसीजन पेंडिंग के लिए गया, यानी थर्ड अंपायर की भूमिका में होंगे चौहान सर। यस विकेट, अश्विन कोटियन रनआउट के रूप में आउट होंगे। पहला झटका दिया गावदेवी गाउटन की टीम ने, बैटिंग टीम सोसाइटी पनवेल को। जोखिम भरा रन था और इस जोखिम भरे रन में अपना विकेट गवा बैठे अश्विन कोटियन। अच्छी बैटिंग कर रहे थे, अनफॉर्चुनेटली उनको जाना होगा वापिस। पहला झटका लगता हुआ पनवेल सोसाइटी को रनआउट के रूप में 14 यानी 14 रन के स्कोर पर। बैट्समैन अश्विन आउट। रीजन पे गेंद फरार होती हुई, फुटबॉल एरो से गेंद को स्टॉप किया है थर्ड मैन के फील्डर ने। संतोष कुंवर के बैट से यह स्ट्रोक था, आखिरी बॉल पर, आखिरी मोमेंट पर शॉट सिलेक्शन का चयन, गति का इस्तेमाल किया गया, स्टीयर किया गेंद को, फ्लाई स्लिप को गेंद बीट करती हुई थर्ड मैन की रीजन में गया। अच्छी फील्डिंग वहां पर, और इसी के साथ 2 ओवर का खेल होता हुआ कंप्लीट। पहले बैटिंग करते हुए टॉस हार के पनवेल सोसाइटी का स्कोर हुआ है टोटल 16 रन। पहले ओवर के खेल के बाद विकेट गिरा है एक। अमोल पाटिल आप देख सकते हैं मंच पर उपस्थित। 18 गांव प्रीमियर लीग में बेस्ट बैट्समैन का खिताब इनको दिया गया था। शानदार फॉर्म में शतकवीर, जिस प्रकार रोशन पाटिल ने चर्चा किया, रोशन पाटिल टेनिस क्रिकेट में गोली कोपर गांव के लिए एक में बल्लेबाज जिनके बैट से शतक निकला था, सेंचुरी निकला था। कोपर की टीम की खासतौर पे खासियतें भी है। आदरणीय सम्मानीय महेश उरणकर साहेबांना विनंती असेल मंचावर या. सुस्वागत आहे, वेलकम. आयान स्पोर्ट्स कोपर तर्फे तुमचं हार्दिक स्वागत असेल. महेश उरणकर साहेब या. कोपर टीम के माध्यम से हमने एक और देखा कि लेदर क्रिकेट काफी अच्छा खेलते हैं, स्पेशली अमर पवार. थोड़ा सा किसी हॉलीडे मनाने गए अमर पवार, लेकिन लेदर क्रिकेट काफी शानदार खेलते हुए लेफ्ट हैंड बैट्समैन आयान स्पोर्ट्स कोपर टीम के एक तुरुप के आज आयान स्पोर्ट्स कोपर के सभी खिलाड़ी उपस्थित इस टूर्नामेंट को चार चांद लगाने में अहम भूमिका निभाने की भरपूर कोशिश. लीडिंग एज लगा है, गेंद जाता हुआ बिल्कुल आप देख सकते हैं शॉट फाइनल के फील्डर गेंद को फील्ड करते हुए 30 यार्ड सर्कल के अंदर
नए ओवर की शुरुआत हुई। 2 ओवर के खेल के बाद स्कोर 16 था, 16 पर 1 पनवेल सोसाइटी का। अंकुश टकले बॉलिंग मार्क पर, एक नामचीन नाम, एक अनुभव, एक सितारा गावदेवी गावटन टीम का करण मडवी। करण मडवी आप देख सकते हैं आज अवेलेबल है मुकाबला खेलने के लिए, जिस खिलाड़ी के नाम सबसे अधिक अर्धशतक 6 गेंदों पे 6 सिक्सर लगाने का कारनामा। फ्लाइटेड डिलीवरी थी ये, फ्रंट फुट पर आकर खेलना चाह रहे थे, लेकिन अंकुश टकले की ये समझदारी भरी ये धीमी गति की फ्लाइटेड डिप्थ कराते हुए हवा में गेंद को डॉट बॉल आया है। तीसरी गेंद लेकर तैयार। ओ इस बार रीड किया, शफल होकर खेला हुआ ये डीप स्क्वायर लेके ऊपर से नजाकत भरा सिक्सर है, ओवर द स्क्वायर लेग 6 रन। पनवेल सोसाइटी के लिए आता हुआ संतोष कुंवर के बैट से अफलातून 6। केस पिकला म्हणून मी नाही झालो ग म्हातारा, केस पिकला म्हणून मी नाही झालो ग म्हातारा, नाही झालो ग म्हातारा, तुला मी दावीन सातारा, नाही झालो ग म्हातारा। थैंक यू डीजे। बैट से दिखाते हुए जौहर संतोष कुंवर, उनके बैट से आता हुआ स्क्वायर लेग के ऊपर से सिक्सर। स्लॉट में गेंद थी और शफल हुए और बैकलिफ्ट काफी अच्छा, बॉटम हैंड का काफी अच्छा इस्तेमाल किया और रिस्ट का अच्छा उपयोग, कलाइयों का अच्छा उपयोग। स्क्वायर लेग के ऊपर से सिक्सर। स्कोर अब है 23, 23 रन बैटिंग टीम का स्कोर अब, 1 विकेट के नुकसान के बाद। अंकुश टकले के ओवर की विश्लेषण करें तो पहली बॉल पर आया सिंगल, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद रीड किया, पहले से बैकफुट पर गए, पड़ा भी और जड़ा भी उस गेंद को। स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ अब जा पहुंचा 23 पर इस पारी का पहला सिक्सर संतोष कुंवर। सोलह पर बैटिंग कर रहे हैं। इस बार कवर पॉइंट के ऊपर से खेला हुआ शॉट सिलेक्शन आप देख सकते हैं। स्वीपर कवर में कोई फील्डर मौजूद नहीं, बखूबी फायदा उठाते हुए यहां पर गैप ढूंढते हुए बल्लेबाज संतोष कुंवर। उनके पारी का यह दूसरा चौका। टीम का स्कोर अब आगे बढ़ता हुआ जा पहुंचा 27। तर या दरम्यान खरं तर महेश स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आणि त्याचबरोबरीने एक उत्कृष्ट खेळाडू महेश दादा उरणकर यांचं इथं शुभागमन, त्यांच्या समवेत या ठिकाणी ओवळे नगरीचे आमचे मित्र, त्यांचं आपण इथे स्वागत करूया। महंगा ओवर जाता हुआ अंकुश टकले का। इस ओवर की अगर बात करें तो 5 गेंदों में अब तक 17 रन खर्च कर चुके हैं यहाँ पर गेंदबाज अंकुश टकले। आणि त्याचबरोबर ओवळे गावचे युवा उद्योजक धीरजी म्हात्रे यांचं इथे शुभागमन। आणि आपण पाहिलं सचिन गिरी खरं तर मैदानामध्ये गावठाण संघ खेळतो आणि गावठाण संघाचे खंदे समर्थक, गावठाण संघाचे मोठे पाठीराखे सन्मान्य सुनील शेठ मडवी साहेबांकडून या संघाला आणि संपूर्ण स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा इथे आल्या, त्यांचं आपण स्वागत करूया। महंगा ओवर ये 23 रनों का ओवर अब तक का अंकुश टकले के ओवर में 23 रन आए और कहीं ना कहीं संतोष कुंवर ऐसा लग रहा है सुबह से क्या खाकर आए भाई। कमाल की बैटिंग देखने को मिलता हुआ बल्लेबाजी में दिखाते हुए जौहर नाम है मिस्टर संतोष कुंवर। अब तक देखा जाए टोटल स्कोर कार्ड पे रन लगे 2 ओवर के खेल के बाद, 3 ओवर के खेल के बाद टोटल स्कोर हुआ है 39 रन। महंगा ओवर ये। शुरुआती 2 ओवर्स में रन आए थे सिर्फ 16, लेकिन पिछले ओवर में अंकुश टकले के ओवर में 23 रन आया गया। कुल मिलाकर 3 ओवर के खेल के बाद स्कोर हुआ है 39, 13 के औसत से बैटिंग टीम रन बनाते हुए। डीजे भी का हम स्वागत करते हैं, सुस्वागतम, वेलकम। 3 ओवर का खेल हुआ है। 3 ओवर के खेल के बाद पहले बैटिंग करते हुए टॉस हारकर पनवेल सोसायटी। हॅलो, तर या दरम्यान खरं तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक लिजंड व्यक्तिमत्व आणि आपण पाहिला भूतपूर्व रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीच्या अध्यक्ष आणि त्याचबरोबरीने ओळे गावाची ही खऱ्या तर जुनी रन मशीन आहे आणि ज्या खेळाडूने खरं तर ओले क्रिकेटला गती आणि दिशा दिली आहे असे खेळाडू म्हणजे संतोषदा म्हात्रे यांचं इथे शुभागमन। त्यांचंही पुन्हा एकदा आयन स्पोर्ट्स कोपर आयोजित सिद्धिविनायक ट्रॉफी 2023 या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत।
तो चौथे ओवर की पहली गेंद पर सफलता मिलता हुआ गांवदेवी गावठन टीम को, जिसकी दरकार थी पार्टनरशिप ब्रेक करना था। पार्टनरशिप ब्रेक किया यहां पर गेंदबाज ने। 39 के स्कोर पर यह चौथा झटका लगता हुआ, दूसरा झटका लगता हुआ आउट हुए बल्लेबाज राजू। चौथे ओवर की खेल की अगर बात करें तो राजू 1 रन के स्कोर पर आउट हुए, लेकिन संतोष कुंवर जो निश्चित तौर पर 32 पर बैटिंग कर रहे, अगर उनको स्ट्राइक मिलता है तो निश्चित तौर पर देखा जाए पहला अर्धशतक आज के दिन का हमें देखने को मिल सकता है। वापसी करती हुई गांवदेवी गावठन टीम इस मुकाबले में दूसरा झटका दिया है 39 के स्कोर पर। बॉलर भूषण, एक और आउट बिहाइंड, अंदरूनी किनारा लगा और अंकुश टकले का एक अच्छा कैच। सफलता मिलता हुआ भूषण को, ऑन ए हैट्रिक पर होंगे। नए बैटर आए और नए बैटर 0 के स्कोर पर वापस जाते हुए 39 के स्कोर पर अब 3 खिलाड़ी आउट पनवेल सोसाइटी। भूषण धामापुरकर आप देख सकते हैं बॉलिंग मार्क पर, ऑन ए हैट्रिक पर आउट हुए बल्लेबाज 0 के स्कोर पर अजय मकास 0 के स्कोर पर आउट। नए बैट्समैन अब फ्रीड बॉल फेस करेंगे। अल्पेश पटेल इसी मैदान पर प्रैक्टिस करते हैं। अल्पेश पटेल तो हैट्रिक की बॉल फेस करेंगे। टूर्नामेंट में एक भी हैट्रिक हुई नहीं है। क्या भूषण दामापुरकर पहली हैट्रिक लेंगे टूर्नामेंट का? हवा में बॉल है, मौका बन सकता है खिलाड़ी गेंद के नीचे। क्या ये पहली हैट्रिक होगी? जी हां, फर्स्ट हैट्रिक यहां पर गांवदेवी गावठन टीम के गेंदबाज भूषण दामापुरकर ने पहली हैट्रिक ली है। वेल डन भूषण, पहली हैट्रिक टूर्नामेंट की उनके नाम। रोशन पाटिल सर, क्या कहना चाहेंगे जिस प्रकार की गेंदबाजी तीसरे ओवर में देखा जाए तो 23 रन आए थे एक तुरूप के, एक के अंकुश टकले के ओवर में, लेकिन इस ओवर में क्या काम यहां पर कमबैक कराया भूषण ने, क्या कहना है आपका? बिल्कुल, जिस प्रकार का कमबैक है गावठन टीम है, आखिरी क्षण तक संघर्ष करने वाली टीम है और उनके सामने पनवेल सोसाइटी बहुत बड़े खिलाड़ी इस टीम में, इनके अगेंस्ट भूषण धामापुर का ये मैजिकल स्पेल बहुत कारीगर रहता हुआ इस टाइम। बिल्कुल पॉइंट के ऊपर से इस बार गेंद को कट किया है, गैप में खेलने की कोशिश, गैप में गेंद गया भी है, पीछे फील्डर भरपूर अच्छी फील्डिंग डीप में, बैकवर्ड पॉइंट की रीजन में अच्छी फील्डिंग, लेकिन रनआउट के रूप में सफलता एक और मिलता हुआ गांवदेवी गावठन टीम को। एक और झटका लगता हुआ। 3 ओवर में 39 रन स्कोर थे, लेकिन चौथे ओवर में भूषण दामापुरकर ने पूरी तरह कमर तोड़ के रख दिया बैटिंग टीम पनवेल सोसाइटी का। 2 रन कंप्लीट हुए, तीसरे पर विकेट गिरा है, यानी एक और झटका दिया है भूषण दामापुरकर और उनकी पूरी टीम ने। रनआउट के रूप में सफलता आया। स्कोर हुआ है टोटल बैटिंग टीम का 41 41 पर 5, एक समय पर 39 पर 1 था, अब 41 पर 5। पिछले 2 रन में 4 विकेट गिरे। स्विच हिट करने की कोशिश संतोष कुंवर जो 34 पर बैटिंग कर रहे हैं, लेकिन मैं कहूंगा टर्निंग पॉइंट है इस मुकाबले का, गेम चेंजिंग ओवर। भूषण दामापुरकर का पहले स्पेल में सिर्फ 6 रन दिए थे, जो भरोसा जताया कप्तान ने, मैं कहूंगा तारीफ काबिल। हाफ ट्रैकर गेंद थी, पुल शॉट खेला है, लीडिंग एज लगता हुआ, पीछे खिलाड़ी नीचे खिलाड़ी, करण मड़वी की अच्छी कोशिश, लेकिन अंततः कैच ड्रॉप। गेंद जाता हुआ बाउंड्री लाइन के नजदीक, आखिरी मोमेंट पर जाकर बैकअप में फील्डिंग किया है। एक ही रन आया है। ओवर की समाप्ति, 4 ओवर का खेल हो चुका है पूरा। 4 ओवर के खेल के बाद टोटल स्कोर है 42 रन पनवेल सोसाइटी का। पहले ओवर में आए थे टोटल 10 रन, दूसरे ओवर में 6 रन और तीसरे ओवर में 23 रन आए। कुल मिलाकर 3 ओवर के खेल के बाद 39 पर 1 विकेट था, लेकिन गावठन टीम ने पिछले ओवर में वापसी की है, कमबैक किया है और भूषण ने 3 रन देकर खासतौर पर 3 इंपॉर्टेंट विकेट चटकाए।
तो संतोष कुंवर के लिए यहाँ पर एक इनामी राशि घोषित किया जा रहा है सूरज गुप्ता की तरफ से। लगातार 3 चौके के लिए 500 रुपए का इनाम। बॉलर आए अब सुनील टकले। पहली बॉल स्विच हिट करने की कोशिश, अच्छी शुरुआत, हल्की सी अपील, लेकिन सुनील को भी पता चल गया कि ये डॉट बॉल ही है, अपील करने का ज्यादा कोई फायदा नहीं है। 39 पर एक स्थिति थी, उसके बाद 42 पर देखा जाए तो टोटल विकेट्स गिरे 4। नए बैटर बीच मैदान पर आप विजय आए हुए। इस बार शफल होकर खेला हुआ है। आज के दिन का ये तीसरा ऐसा नजाकत भरा स्ट्रोक है, अलग करने की झलक दिखाई है इस खिलाड़ी ने। संतोष कुंवर दिखाते हुए बल्लेबाजी से जौहर आता हुआ। इस बार आप देखते हैं डीप फाइनल के ऊपर से एक फाइन स्ट्रोक, अनदर सिक्सर बैटिंग टीम के लिए। अब स्कोर जा पहुंचा है 48। अलग करने की झलक बल्लेबाजी में, क्या बैटिंग कर रहे हैं और क्रीज का कितना बढ़िया इस्तेमाल करते हुए बल्लेबाज संतोष कुंवर। स्कोर जा पहुंचा 48 पर। सुनील टकले के खिलाफ यहां पर एक आक्रामक स्ट्रोक, ऑफ स्टंप के बाहर ये डाली हुई गेंद थी, वाइड यॉर्कर करना चाह रहे थे लेकिन वाइड कर बैठे गेंदबाज। स्कोर अब आगे बढ़ता हुआ जा पहुंचा 49। 39 पर एक विकेट था, उसके बाद लगातार भूषण दामापुरकर के ओवर में 4 विकेट गिरे। 49 5 विकेटों के नुकसान के बाद इस बार वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से मस्तक पर देकर जाती हुई गेंद, दस्तक वाइडिश लॉन्ग ऑन की रिजर्व आता हुआ संतोष कुंवर के बैट से अनदर सिक्सर। 50 पूरे टीम के। आज तीसरा दिन चल रहा है टूर्नामेंट का। 2 दिन ऑलरेडी कंप्लीट हो गए। रनों की पूरी तरह बरसात नजर आई पिछले 2 दिनों में, लेकिन एज ए बैट्समैन हाईएस्ट स्कोर इस टूर्नामेंट का अर्जित करते हुए बैट्समैन मिस्टर संतोष कुंवर 45 पर बैटिंग कर रहे हैं। वेल प्ले। अर्धशतक लगाने का मौका, क्या अर्धशतक आएगा? जड़ में डाली हुई गेंद थी, पॉइंट के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक था, गैप पे खेला हुआ स्ट्रोक। थर्ड मैन की खिलाड़ी पॉइंट पर जाते हुए गेंद को फील्ड करने के लिए 2 रन आता हुआ संतोष कुंवर के बैट से, और इस 2 रन की मदद से पनवेल सोसाइटी का टोटल स्कोर जा पहुंचा है 57। 57 रन टीम का टोटल स्कोर है, जिसमें से 47 रन खुद अकेले दम पर खड़ा किया, बनाया यहां पर बैट्समैन संतोष कुंवर ने। क्या अर्धशतक आएगा? 3 लगातार चौके के लिए सूरज गुप्ता की तरफ से 500 का इनाम। धीमी गति की डाली हुई गेंद, लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं सुनील टकले। ये अच्छी गेंद थी, बैक ऑफ द लेंथ, हार्ड लेंथ की ये बॉल, लेकिन कड़क बैटिंग किया आज के दिन संतोष कुंवर ने। हाईएस्ट स्कोर इस टूर्नामेंट का एज अ बैट्समैन 47 पर नाबाद बैटिंग कर रहे। आखिरी बॉल है, क्या अर्धशतक लगाएंगे? टीम का स्कोर है 57 पनवेल सोसाइटी। आखिरी गेंद स्विच हिट करने की कोशिश, फुल टॉस की गेंद को मिस किया यहां पर, और ये जो शानदार पारी, यादगार पारी 47 पर ही यहां पर सिमट गई है। 47 पर ही रुकता हुआ ये पारी नजर आ रहा है। और इसी के साथ देखा जाए तो टोटल स्कोर खड़ा किया बैटिंग टीम ने 57। लक्ष्य गावदेवी गावठन को 5 ओवर के इस मुकाबले में चेस करने के लिए टारगेट रखा गया है सोसाइटी के माध्यम से 58। लेकिन संतोष कुंवर के बल्लेबाजी के लिए दोस्तों एक बार जोरदार तालियां। कमाल की बैटिंग की उन्होंने, और टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर देखने को मिलता हुआ एज अ बैट्समैन उमेश भोईर जी और खासतौर पे रोशन पाटिल सर। देखा जाए तो इस मैच में कई सारे रिकॉर्ड बनते हुए हमने देखे। टूर्नामेंट का पहला हैट्रिक भी भूषण दामापुरकर ने लिया है, और इस टूर्नामेंट के एज अ हाईएस्ट स्कोरर एज अ बैट्समैन अर्जित किया गया है संतोष कुंवर के माध्यम से। वेल प्ले। 58 रनों का टारगेट है। यह मैच काफी रोचक मैच होगा नो डाउट। तीसरे दिन का ये दूसरा मुकाबला, 58 का टारगेट, जीतने वाली टीम का मैच होगा वर्चे ओले के खिलाफ। और 58 रनों की कहानी आइए सुनते हैं हमारे महाराष्ट्र का एक गोड आवाज, एक बुलंद आवाज, हमारे तारा की सितारा, हमारा तारा गांव के रोशन पाटिल सर का आवाज। यस, पेनल्टी के 2 रन भी ऐड करने, क्योंकि ड्रेसिंग कोड के लिए 2 रन की पेनल्टी गावदेवी गावठन को दी गई थी, यानी मुश्किलें यहां पर कम नहीं हो रही है। 58 प्लस 2 रन ऐड होंगे 60, यानी रिवाइज टारगेट है मैच जीतने के लिए टीम गावदेवी गावठन को 61 का टारगेट, 59 रन 2 रन ऐड करके और 60 का टारगेट।
57+2 पेनल्टी के 59 और 60 रनों का लक्ष्य है, यानी मुकाबला जीतना है गांव देवी गावटन को तो 60 रन चेस करने पड़ेंगे। आइए 60 रनों की कहानी सुनते हमारे रोशन पाटिल सर की जुबानी। ओवर टू यू। थँक्यू सचिन. तत्पूर्वी आपण अतिथी सन्मानाकडे वळूया. नुकतंच ज्यांचं इथे आगमन झालं ते खऱ्या अर्थानं लिजन क्रिकेटर, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे माजी अध्यक्ष सन्मान्य संतोषजी म्हात्रे साहेबांचा मी इथे सन्मान घेत आहोत. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक मिथुन शेठ पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय संतोषजी म्हात्रे, संतोषदादा म्हात्रे यांचा आपण इथे सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या वतीनं. आज त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली. खरं तर रिव्हर्स फटके आम्ही सुरुवातीला ज्यांच्या पाहिले अगदी जवळून, आणि आज आपण पाहिला तर ओवळे टेनिस क्रिकेटला एक वेगळी गती आणि दिशा, किंबहुना संपूर्ण रायगड टेनिस क्रिकेटला ज्यांनी एक वेगळी ओळख दिली असा हा लिजन खेळाडू म्हणजे संतोषदादा म्हात्रे यांचा हा सन्मान. थँक्यू. त्यानंतर युवा उद्योजक आमचे मित्र या ठिकाणी धीरज म्हात्रे, आपण देखील या. थँक्यू. आपलंही स्वागत. आणि महेश दादा माता उरणकर आपलंही स्वागत. आणि त्यानंतर लगेच मॅचला सुरुवात होईल. 60चा टार्गेट आहे. संतोष कुवर PPL RPLला लक्षात राहील हा खेळाडू, कारण काय इनिंग त्याने खेळले. खरं तर लाजबाब चौफेर टोलेबाजी या खेळाडूने केली आहे. अगदी कव्हर्समध्ये असतील, रिव्हर्सचे फटके असतील, आणि रायगड प्रीमियर लीगमध्ये गावदेवी गावठाण या संघाकडून देखील हा खेळाडू खेळला. आज त्याच संघाच्या अगेन्स्ट मात्र एक उल्लेखनीय इनिंग, खरं तर प्रेक्षणीय आणि प्रशंसनीय इनिंग त्याने साकारले. तब्बल 47 धावांची. 2 चेंडू त्याच्याकडे होते. शेवटचे 2 जे डॉट बॉल आले 50 देखील कंप्लीट झाली असती, परंतु नियतीला हे मान्य नव्हतं. परंतु या स्पर्धेमधलं वैयक्तिक उच्चांक या खेळाडूनं गाठला आहे. मी मगाशी देखील म्हटलं या मैदानावरती अनेक रेकॉर्ड्स आणि एकाच सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक आणि मोठी इनिंग वैयक्तिक आपण पाहिली. पनवेल सोसायटी संघाकडून संतोष कुवर आणि एका बाजूला आपण पाहिला भूषण धामापूरकर या खेळाडूनं कमालीचं खरं तर कमबॅक केलं. आणि खास करून गावठाण संघ मी नेहमी प्रत्येक स्पर्धांमध्ये खेळताना पाहतोय, आणि तेव्हा तेव्हा मात्र आमचे सुनील शेठ मडवी सुप्रसिद्ध उद्योजक त्यांच्याकडून मात्र या गावठाण टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला देखील पुन्हा एकदा शुभेच्छा आलेल्या आहेत. क्रिकेटला धर्म मानणारे, क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे खरं तर सुनील शेठ मडवी साहेब यांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतोय. 60चं टार्गेट आहे. प्रतिषटक 12.0. शून्यच्या सरासरीनं मात्र पुढे जायचं आहे, कारण 57 धावा स्कोर कार्डवरती होते आणि 2 रनची पॅनल्टी. जुना चेंडू आला आहे. प्लीज तो आपण आयोजकांना विनंती, आपण रिक्वेस्ट करूया जमा करून घ्या. प्रॅक्टिससाठी फार निर्णायक असेल हे सर्व बॉल. आणि इथे आपण जर का पाहिला पहिली जोडी मैदानामध्ये चालली आहे. करण मडवी अगदी कमी वयामध्ये, कमी कालावधीमध्ये, अल्पावधीमध्ये ज्याने प्रसिद्धी मिळवली आणि सातत्य देखील टिकवलं आहे असा हा खेळाडू. रायगड संघाचं त्याने नेतृत्व केलं आहे, अनेक व्यावसायिक संघाचं त्याने नेतृत्व केलं आहे, आणि अशा मोठमोठ्या खरं तर मंचांवरती मात्र जाऊन खूप चांगली त्याने आपल्या स्वतःच्या इनिंगची छाप सोडली आहे असा हा गुणवान खेळाडू करण मडवी. या मॅचमध्ये करण मडवीच्या इनिंगमध्ये फार मोठं लक्ष राहील, कारण हा खेळाडू जितका वेळ मैदानामध्ये उभा राहील तितका वेळ मात्र त्या क्षणापर्यंत मात्र गावदेवी गावठाण हा संघ सुरक्षित असेल. चला आयोजक, आपण मैदानामध्ये या. थोड्याशा अडचणी आल्या. प्रदेश त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि सुरुवात या ठिकाणी करण्यासाठी करण मडवी तयार. त्याच्या बरोबरीने आल्या मैदानामध्ये अंकुश टकले. सुनील आणि अंकुश खरं तर ही एवन जोडी आहे गावठाण संघाची. 2 भाऊ आहे, आणि इथे मात्र अंकुश मैदानामध्ये आला आहे आणि समोर करण मडवी सुरुवातीच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आला आहे. अजय मकास हा खेळाडू पनवेल सोसायटी, मी मगाशी उल्लेख केला ग्रामीण संकल्पना आल्या त्यानंतर मात्र शहरातील खेळाडूंना मात्र क्रिकेटपासून फार काळ दूर व्हावं लागलं, आणि मग ग्रामीण क्रिकेटचा बहर संपूर्ण विभागामध्ये, संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहिला, आणि अनेक ग्रामीण संघ तुम्हाला उदयास येताना पाहायला मिळाले. पहिला बॉल अजय मकसचा, इथे लेफ्ट केल्या बॉलला सोडून दिला, पण तो पंचांचा निर्णय आहे हा परफेक्ट बॉल आहे. यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि इथे मात्र हा निर्धाव. सुरुवात चांगली केली आहे अजय मकास या गोलंदाजाने. करण मडवी हा खेळाडू तुम्ही पाहता स्ट्रायकिंग एंडला पिल्ले कॉलेजचं ते मैदान कोण विसरेल. लगातार 6 षटकार. तिथून मात्र या खेळाडूची सुरुवात, आणि इथे मात्र पहिला फटका पॅडल स्वीपचा, फक्त दिशा दिली वेगाच्या अगेन्स्ट. टेक्निकचा वापर फुलटॉस बॉलला मात्र कन्वर्ट केलंय 4 रन्समध्ये, आणि इथे मात्र 4 धावा मिळतील गावठाण टीमला.
आक्रमक बॅटिंग आणि हा चौकार मात्र मिळाला तो म्हणजे गावठाण टीमला करण मडवीच्या बॅटमधून. हा खेळाडू खरं तर या टीमचा ट्रम्प कार्ड आहे आणि आपण जर का पाहिलं तर या संघाचा तो की प्लेअर आहे आणि त्याला मात्र जास्त काय खेळपट्टीत उभं राहावं लागेल आणि एका बाजूने मात्र विकेट जेवढा लवकर घेता येईल तो प्रयत्न करावा लागेल पनवेल सोसायटी टीमला. कमबॅक करतोय अजय मकास हा खेळाडू. चांगली गोलंदाजी, लेंथ बॉल फेकला होता आणि टप्पा चांगला होता, दिशा चांगली होती, त्यामुळे मात्र कोणती धाव मात्र या चेंडूवरती मिळणार नाही आहे. गावठाण संघाला प्रतिषटक 12.00. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 4 धावा आलेल्या आहेत गावठाण टीमला, ज्यामध्ये वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती खेळतोय गावठाण संघाचा करण मडवी. 47 धावांची एक नाबाद इनिंग आपण पाहिली संतोष च्या बॅटमधून आणि त्यानंतर मात्र यावेळेस भरपूर चांगलं टायमिंग. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिझनला टार्गेट केलं. फुल टॉस बॉल होता, लोअर फुल टॉस, फक्त दिशा दिली आणि इथे आपण जर का पाहिलं आणखीन एक येतोय सनसनीत चौकार, तो म्हणजे बॅटिंग करताना गावठाण टीमला. चौकार आला खरं तर फ्लिक केला बॉलला आणि त्यानंतर आपण पाहिला रिसचा पुरेपूर वापर केला आणि त्यानंतर मात्र आता इथे एक्स्ट्रा कव्हरमधला क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला आणि शॉर्ट स्क्वेअर लेगमधला क्षेत्ररक्षक मात्र डीपमध्ये तैनात केला आहे. आगळीवेगळी रणनीती संघ नायकाची. आता कशा पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन केलं जाईल हे देखील पाहावं लागेल. थोडासा व्यत्यय येतो आहे आणि इथे आपण पाहिला रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये व्यत्यय आणि त्यानंतर पंचांनी मात्र डेड बॉल घोषित केला आहे. थोड्याशा अडचणी करण मडवीला देखील आल्या, त्याने थांबवलं गोलंदाजाला आणि पुन्हा एकदा या ठिकाणी अजय मक्कस यार बॉलिंग ट्रॅकवरती करणसाठी 4 चेंडू आतापर्यंत फेस केले. इथे इनसाइड आउट कव्हर्सला तुम्ही आतमध्ये घेतला आणि तिथे मात्र इनफिल्डच्या वरून हा फटका, प्रॉपर टायमिंग आणि बॉल मात्र चाललाय कव्हरच्या बाहेर खरं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सीमा पार 4 धावेसाठी आलाय हा चौकार. फिल्डिंगच्या नुसार मात्र हे फटके आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत त्या तिथे मात्र शॉर्ट सिलेक्शन त्यांच्या अगदी बाजूने मात्र गॅप शोधले आणि इथे मात्र आपण पाहिला पुन्हा एकदा खरं तर स्क्वेअर लेग रिझर्वमधला क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला आहे. P1च्या षटकामध्ये गॅप कशा पद्धतीने शोधायचे आणि किंबहुना इनफिल्डच्या वरून फटके कसे घ्यावे हे करण मडवीकडून तुम्ही अनेक वेळा पाहिले आणि इथे मात्र त्याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना 12 धावा स्कोर कार्डमध्ये आल्या. रिक्वायर्ड रन रेटनुसार मात्र आता संघ पुढे चाललाय. अजूनही या षटकातील आता काही चेंडूंचा खेळ बाकी आणि यावेळेस मात्र खेळाडू बाद अजय मकासला मिळालेलं यश आणि जल्लोष साजरा होतोय पनवेल सोसायटी टीमच्या खेम्यामध्ये आणि इथे मात्र हा मोठा धक्का बसतो करण मडवीच्या स्वरूपात गावठाण टीमला. पंचांचा सिग्नल येण्या अगोदर करण मडवीनं खरं तर विकेट सोडली. हे खेळाडूवृत्ती आहे, ही खरं तर स्पोर्टमॅन स्पिरिट आहे, म्हणून हा खेळाडू आज आपण पाहिला तर उच्चतम क्रिकेट खेळतोय. तुमचा नेचर देखील फार महत्त्वाचा आहे आणि शिस्तबद्ध तुमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे आणि या सर्व गोष्टी आहेत करण मडवीकडे. अतिशय शांत संयमी असा खेळाडू, सर्व गुण संपन्न असा खेळाडू, त्याने स्वतःहून विकेट सोडली आणि इथे मात्र मोठा धक्का बसला गावठाण टीमला. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज तयार होतोय अमय घाटे हा खेळाडू. खरं तर आम्ही अंडरम बॉक्स क्रिकेट स्पर्धा कव्हर केली गत वर्षी, अगदी लाईन अलीच्या मैदानावरती आणि त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा खेळ पाहिला. अनेक असे खेळाडू ज्यामध्ये पनवेल सोसायटीतील वेगवेगळे सोसायटीतील मात्र संघ त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. अलंकारची महाजनांची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र या सर्व खेळाडूंना मी पाहिलं आणि आज ओव्हरऑल क्रिकेट खेळत असताना अमय घाटे, समोर फलंदाज असेल स्टॅकिंग एंडला अंकुश टकले आणि त्याच्या बरोबरीने अजय मडवी. 12 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. हाफ ट्रॅकर बॉल, यावेळेस शॉर्ट पूल केलाय बॉलला मिड विकेट रिझनमध्ये. फटका चांगला होता, बॉल मात्र चाललाय वन बाउन्स ओव्हर द रोप सीमा पार. अंकुशच्या पॅटमधून आलाय हा दर्जेदार चौकार.
उमेश दादा खरं तर इथे आपण जर का पाहिला तर 16 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत आणि त्या प्रत्येक धावा आपण जर का पाहिला तर मोठ्या फटक्याने मिळाल्या. 4 चौकार आपण पाहिले या इनिंगमध्ये गावठाण संघाकडून, ज्यामध्ये करणने 3 चौकार लगावले. 6 बॉलमध्ये त्याने 12 धावांचं योगदान दिलं आणि एका बाजूनं पहिला चेंडू या इनिंगमधला फेस केला अंकुश ठकलेने आणि त्याला मात्र मिळाल्या या 4 धावा. नावा गावची ती स्पर्धा मला आठवते, स्पर्धेमध्ये मालिकावीराची 2 व्हीलर बाईक या खेळाडूला मिळाली होती. आपल्या स्वप्नातील पहिली बाईक या खेळाडूने पटकावली. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. ऑलराऊंडर भूमिका त्याने साकारली. आज मात्र पुन्हा एकदा एक मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आली आहे, कारण करण मडवी हा खेळाडू बाद झाला आहे. एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तर तब्बल धावा फलकावरती आहे 16. थोडं स्पीडअप करा प्लीज. पहिल्या दिवशी कोटनाका, काल आपण पाहिला खरं तर धारावे संघ टॉप 4मध्ये दाखल झाला आहे. आजही एक संघ आपल्याला टॉप 4मध्ये दाखल करायचा आहे, त्यामुळे प्लीज सर्व संघातील खेळाडू विनंती आपण आम्हाला सहकार्य करा. अमय घाटेवरती मात्र हल्ला चढवला आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याला कमबॅक करावं लागेल. अमय घाटेला राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट चुकलं आणि यानंतर मात्र हा 5वा चौकार आला आता गावठाण संघासाठी. सलग खरं तर 2 चौकार आणि या अगोदर पहिल्या षटकामध्ये 3 चौकार, अशा 20 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. स्पर्धेमध्ये तोच टिकतो जो खरं तर परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडवतो असं म्हटलं जातं. तुम्हाला तुमच्यामध्ये बदल घडवावे लागतील, तुम्हाला जजमेंट चांगलं घ्यावं लागेल आणि तो जजमेंट मात्र चुकला होता फिल्डरचा. आणि येथे आपण पाहिला फुलर लेनचा बॉल लेफ्ट केला, सोडून दिला आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू. त्यानंतर हताश झाला खरं तर अंकुश. कदाचित खरं तर बॉलला स्पर्श केला असता, खरं चांगला टच दिला असता तर धावा देखील आल्या असत्या. आणि इथे मात्र स्कोरिंग बॉल मैदानामध्ये आला आहे. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये मिळाला आहे. थोडंसं आनंदाचं वातावरण तुम्ही बघताय गावठाण संघाच्या डगआउट्समध्ये. आणि धावसंख्येचा आपण विचार केला तब्बल 20 धावा. या अगोदर आपण पाहिला पूर्वीचा क्रिकेट, आमचे लिजंड क्रिकेटर संतोष दादा व्यासपीठावरती आहेत, त्यांना माहिती आहे खन्ना आणि खरं तर MRIचे बॉल. तिथे तुम्हाला भरपूर तुमची गुणवत्ता, तुमचा क्लास सिद्ध करावा लागेल त्या बॉलवरती. जेव्हा बॉलची फर जाईल तेव्हा मग मोठमोठे फटके यायचे, परंतु सध्याच्या घडीला जास्त पाऊस असणारे खरं तर हे चेंडू प्रत्येक ब्रँडचे, मग असेल निविया, सिक्सर, हेडली, फुलटॉस, असे अनेक ब्रँड्स आहेत, त्यांचे बॉल वापरले जातात. आणि अशा बॉलवरती आपण जर का पाहिला टीममधला पहिल्या क्रमांकापासून 11व्या क्रमांकाचा खेळाडू कधी येऊन षटकार मारून जातोय, एवढी क्षमता वाढली आहे फलंदाजी. आणि त्यामुळे फास्ट क्रिकेट झाले, गोलंदाजांना फारसं महत्त्व राहिलेलं नाही आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्ही जर का 8 ते 9 धावा जर दिल्या तर त्या संघासाठी ते इकॉनॉमिकल षटक ठरेल. इथे फटका चांगला होता, फुलटॉस बॉल, फ्लिक केल्या बॉलला फक्त दिशा दिली, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये. या इनिंगमधला हा 6वा चौकार. अशा एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तर तब्बल 25 धावा स्कोर कार्डवरती आहेत. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, होता ठाण्याचा ठाण्यावाद आमचा. चांगली फटकेबाजी आता झाली आहे अजय मडवीकडून देखील. त्याने पहिला बॉल फेस केला, तिथे चौकार आला, इथे इनसाइड आउट. आणखीन एक चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, डीपेक्षा कव्हर रिझनमध्ये फिल्डर पाठलाग करतो बॉलचा. आणि त्यानंतर मात्र नशिबाची साथ मिळाली पुन्हा एकदा गावठाण टीमला. नो बॉल देखील आहे, यस, नो +4 म्हणजे 5. आय थिंक ओव्हर स्टेपिंगचा नो असेल. आणि इथे आपण पाहिला फिल्डिंग रिस्ट्रिक्शनमुळे मात्र पंचांनी हा नो बॉल दिला आहे, कारण बॅक लाईनच्या मागे तुम्ही एक्स्ट्रा फिल्डर उभे करू शकत नाही आहेत. जीवन गावण सर अतिशय चांगले लिजंड खेळाडू आहेत आणि तेवढेच चांगले पंच आहेत. आणि त्यांनी मात्र त्यांच्या निदर्शनात ही गोष्ट आली आणि त्यानंतर मात्र त्यांनी या बॉलला नो घोषित केला. त्यामुळे 5 धावा म्हणजे 50 मिळाली या ठिकाणी गावठाण टीमला. आणि या 5 रनच्या मधीनं धावसंख्येत वाढ झाली आहे. एकूण धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 1 गडी बाद 30 धावा. 30 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आणि आता फ्री हिटचा बॉल असेल. उघडा डोले पहा नीट, कारण बॉल आहे फ्री हिट आणि ही फ्री हिटची संधी आहे ती म्हणजे अजय मडवी या खेळाडूला. खराब फिल्डिंग आणि त्यानंतर मात्र त्याच्यावरती आक्रमण देखील गोलंदाजी केले. मग गावठाण संघाने आता फ्री हिटचा बॉल अजय मडवीसाठी. मोठा फटका खेळायचा आहे, अमय घाटेने केलंय कमबॅक. फ्री हिटच्या बॉलवरती इथे निर्धाव चेंडू फेकला आणि सुटकेचा निश्वास हा खऱ्या अर्थानं घेतला तो म्हणजे पनवेल सोसायटी टीमने. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर
15.00च्या सरासरीनं 30 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ 18 धावा. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी गावठाण टीमला 30 रनची गरज. प्रजेचं नाव गाजतंय. ओवळे संघाची रन मशीन प्रमोद दादा गरज यांचे इथं शुभागमन, त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. 18 चेंडूमध्ये आता 30 रन्स. पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा आल्या. आता 18 बॉलमध्ये 30 करायच्यात. खरं तर अर्धा प्रवास पूर्ण केला, परंतु अर्धा प्रवास बाकी आहे. पहिल्या अर्ध्या प्रवासामध्ये अतिशय सुखकर प्रवास राहिला. आता बघूया इथे कमबॅक करेल का अजय मकस. हा गोलंदाज हे देखील पाहावं लागेल, कारण अंकुश आणि अजय मडवी या दोघांमध्ये एक मोठी भागीदारी इथे तुम्हाला 18 रनची पाहायला मिळाली. अजय मकस तयार, बॅकफुटला गेले, स्क्वेअर ऑफ द विकेट, पॉईंटला बीट केलं आणि त्यानंतर मात्र शॉट सिलेक्शन चांगलं होतं. इथे मात्र मिळतो आणखीन एक चौकार. बॅटिंग करताना गावठाण टीमला वैशिष्ट्य राहिलं काय खरं तर या इनिंगचं. हा 6वा चौकार असेल या इनिंगमध्ये गावठाण टीमसाठी. अजून एक षटकार आले नाही आहे, पण तो चौकार जास्तीत जास्त संख्येमध्ये पाहायला मिळाले. एकूण धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 34. अफलातून बॅटिंग, गॅप शोधले. कधी कधी तुम्हाला चौकार लागवण्यासाठी तुम्हाला तुमचा स्किल दाखवावा लागतो, कारण षटकार बरेच जर मारतात अगदी ताकदीचा वापर करून, पण तो चौकारसाठी तुम्हाला तुमची गुणवत्ता सिद्ध करावी लागते. यावेळेस आपण पाहिला थोडेसे शफल झाले, त्यानंतर आतमध्ये आले आणि बॉलला लेफ्ट केला. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं, अवे फ्रॉम द बॉडी. आणखीन एक एक्स्ट्रा रन मात्र मिळेल. बॅटिंग करत असताना आपण पाहताय गावठाण टीमला आता विजयासाठी 17 चेंडूमध्ये 25 रनची गरज. 17 बॉल 25 धावा. बॅटला स्पर्श करून बॉल मात्र आदळला यष्टांवरती आणि इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉइड. आणखीन एक धक्का बसला गावठाण टीमला. खेळाडू बाद झाला अंकुश टकले. बॅक टू द पॅव्हिलियन. आयोजित स्पर्धा ही बहुमानाची, आयाश स्पोर्ट्स कोपर आयोजित स्पर्धा ही बहुमानाची. सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ट्रॉफी 1 नंबरची. सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ट्रॉफी 1 नंबरची. सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ट्रॉफी 1 नंबरची. सिद्धिविनायक बिल्डर्स. 16 चेंडूमध्ये 25 धावा. सिद्धिविनायक ट्रॉफी 2023 भव्य दिव्य पर्व. आज खरं तर आयन स्पोर्ट्स कोपर आयोजित आपण ही स्पर्धा पाहता. या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक मिथुन शेठ पाटील आणि त्याचबरोबरने सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर अजयदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारणारी ही स्पर्धा. खरं तर खूप चांगलं आयोजन आणि नियोजन तुम्ही आज या 3ऱ्या दिवसामध्ये देखील पाहताय. संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्हाला हे चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळेल. यात 3 मात्र शंका नसणार आहे. मग तो आजच्या दिवसातील दुसरा सामना ज्या ठिकाणी येणाऱ्या 16 बॉलमध्ये विजयासाठी 25 रनची गरज आहे. बॅटिंग करताना गावठाण टीमला नवीन फलंदाज सुनील टकले. अंकुश बाद झाला, आता सुनील मैदानामध्ये आलाय. कधी कधी चिन्ह निर्माण होतो, अंकुश कोण आणि सुनील कोण, कारण अगदी मिळती जुलती बॉडी लँग्वेज आणि तेवढाच चांगला सेम फेसिंग आहे, त्यामुळे कधी कधी हे संभ्रम निर्माण होत असतो. आणि इथे मात्र अजय मक्कस तयार. राऊंड विकेट, गुडघा टेकला होता. यावेळेस आपण पाहिला लिडिंग एज लागली, त्यानंतर आपण पाहताय गल्ली दिशेमध्ये बॉल ट्रॅव्हल करतो. एक सिंगल रन मात्र मिळेल बॅटिंग करताना गावठाण संघाला. आता येणारे बॉल असेल या ठिकाणी 15 विजयासाठी 24 रनची गरज. 15 चेंडू आणि 24 धावा असं कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय गावठाण संघासमोर. 15 बॉल आणि 24 असं समीकरण. अजय मडवी हा खेळाडू, डाव्या हाताचा दोन्ही अगदी डाव्या हाताचे दोन्ही आक्रमक फलंदाज. इथे फुल टॉस आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड आणि मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय. बॉलला सीमा पार, 6 धाब्यासाठी आलाय षटकार. अठरा रनची गरज. सुनील शेख मडवी आता फार खुश असतील, कारण इथे चांगली कामगिरी. गावठाण संघाकडून आणखीन एक चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, शॉर्टक्सचा कव्हर आणि पॉईंटच्या मधून हा गॅप शोधला आणि इथे मात्र आणखीन एक चौकार मिळतोय गावठाण टीमला.
आपण पाहिला खरं तर या फटक्यामध्ये चांगलं टायमिंग होतं. इथे धीम्या गतीने टाकल्या बॉल फक्त दिशा दिली आहे, टच केला बॉलला आणि त्यानंतर मात्र डीप फाईन लेगमध्ये फिल्डिंग पहा किती प्रयत्न चांगले आहेत आणि त्यानंतर मात्र मिळतील या 2 धाबा. खरं तर या षटकामध्ये पूर्णपणे हावी झाला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकाल फलंदाज आणि अजूनही येणाऱ्या आता 12 बॉलमध्ये विजयासाठी 12 रनची गरज आहे. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये, रन बॉल इक्वेशन आलं आहे. दोन्ही संघाचे 12 आपण चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 12 चेंडू आणि 12 धाबा. तत्पूर्वी वरच्या टीम कॅप्टनला आम्ही विनंती करतो आपण प्लीज इथे रिपोर्टिंग करा, कारण यानंतर आम्ही लगेच दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना खेळणार आहोत आणि मग तुम्हाला मोठी विश्रांती जो जिंकेल त्याला. कारण त्यानंतर पहिल्या फेरीतील 3रा 4था सामना, त्यानंतर दुसऱ्या फेरीतील 2रा आणि मग संध्याकाळी शेवटला 3ऱ्या फेरीतील पहिला शेवटचा सामना असेल. ड्रिंक्स ब्रेक झालाय, आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा आहे मालक अजय दादा कोपरचा. समाज कार्यात हातभार हाय मुलाचा, धक्का वाजतय त्याचे नावाचा. फॉर्च्युनर मर्सिडीज रेंज रोवर 83-82 गाडी नंबर, साऱ्या जिल्ह्यात फेमस झाला. अजय पाटलाचं नाव गाजतय रायगड जिल्ह्याला, अजय पाटलाचं नाव गाजतय रायगड जिल्ह्याला, अजय पाटलाचं नाव गाजतय रायगड जिल्ह्याला, अजय पाटलाचं नाव गाजतय रायगड जिल्ह्याला. थँक्यू. खरं तर सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर आदरणीय अजयदादा पाटील साहेबांना डेडिकेट करणारं हे संगीत. करणचा भाऊ आहे अजय, म्हणजे हे 2 भावांची जोडी आणि दोन्ही डाव्या हाताचे फलंदाज. आय थिंक करणचे वडील देखील चांगले खेळाडू होते आणि ते देखील टीम स्क्वॉडमध्ये. त्यांचं नाव महेशदादा मडवी. खरं तर असं म्हणतात ना, शुद्ध पिजापोटी फळे रसालो गोमटी. आणि त्यांचे 2 चिरंजीव आणि स्वतः वडील या टीम स्क्वॉडमध्ये आहेत आणि तिघे देखील चांगले खेळाडू आहेत. कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपण पाहिलं लेजंड क्रिकेटर सुखदेव काका म्हात्रे, त्यांची 3 पिढी मैदानामध्ये खेळताना आपण पाहिली. पण रायगडमधून आपण जर का पाहिलं तर खरं तर गावठाण संघाचे आमचे हे मडवी, खरं तर पिता पुत्र यांचं देखील कौतुक व्हायला हवं. 12 बॉलमध्ये 12 रनची गरज आणि येणारे आता या ठिकाणी तुम्ही पाहताय खरं तर 11 चेंडूमध्ये विजयासाठी 12 रनची गरज. धीम्या गतीने टाकलेला बॉल बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेमध्ये हा फटका अलॉंग द कार्पेट. मोठा गॅप शोधला आणि टायमिंग चांगलं होतं आणि इथे मात्र आणखीन एक येतोय गावठाण संघाला सणसणीत चौकार. आठ रनची गरज. डाव्या हाताचे फलंदाज आणि गोलंदाज नेहमी आक्रमक राहिलेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सरळ बॅटने देखील धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र हा स्विचिटचा प्रयत्न. इथे मात्र हा डॉट बॉल. आता येणाऱ्या 9 चेंडूमध्ये विजयासाठी 8 रनची गरज. 9 बॉल आणि 8 धावा. गोलंदाजी मार्कमध्ये संतोष कुवर. इथे आपण पहिला मिड विकेट झोनमध्ये खराब फिल्डिंग आणि त्यानंतर मात्र आणखीन एक चौकार. बघा या इनिंगमध्ये बऱ्याच मिसफिल्डिंग झाल्या आणि त्याचा परिणाम मात्र आता भोगतोय खरं तर सोसायटी पनवेल संघ. कारण फिल्डिंग डिपार्टमेंट फार महत्त्वाचं असतं. जेवढं महत्त्वाचं डिपार्टमेंट फलंदाजी, जेवढं महत्त्वाचं डिपार्टमेंट गोलंदाजी, त्याहून महत्त्वाचं डिपार्टमेंट खरं तर क्षेत्ररक्षण आहे. आणि इथेच मागे राहिला पनवेल सोसायटी संघ. इथे मोठा फटका, उंच गेलाय बॉल, अंतर कापेल का तर नाही आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि पुन्हा एकदा मिसफिल्डिंग. मगाशी मी उल्लेख केला खराब फिल्डिंगचा परिणाम भोगतोय खरं तर आता पनवेल सोसायटी संघ. आणि इथे मात्र जीवनदान मिळालं या खेळाडूला. धावसंख्या आपण बरी धावफलकावरती अजून 2 धावा ॲड होतील. आता विजयासाठी 7 बॉलमध्ये फक्त 2 रनची गरज. तत्पूर्वी वरच्या टीम कॅप्टन प्लीज आपण रिपोर्टिंग करा. धीम्या गतीने टाकलेला बॉल, खरं तर बॅकअप दॅन डिलिव्हरी. संतोष कुवर हा खेळाडू, त्याने मात्र चांगली बॅटिंग केली, तेवढी चांगली बॉलिंग देखील केली, पण क्षेत्ररक्षकांची न लाभली साथ. आणि इथे मात्र आता पूर्णपणे हावी झाला आहे तो म्हणजे गावठाण संघ. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी आता 2 रनची गरज. बदलापूरमधील या वर्षी सामना आपण पाहिला 2022-23 या क्रिकेट हंगामातला सामना. झाई विपक्ष कडाव एका षटकामध्ये 1 रन करून दिली नव्हती. खरं तर इतिहास आहे. आता इथे मात्र एखादं मेडन षटक फेकावं लागेल गोलंदाजाला, तेव्हाच या सामन्यामध्ये पनवेल सोसायटी संघ विजयावरती खरं तर विजयासाठी आगेकूच करू शकेल. अतिशय कठीण आव्हान आहे
अग्निपरीक्षा खरं तर गोलंदाज समोर असेल, अग्निपरीक्षा असेल फिल्डर समोर. लास्ट ओव्हर आणि बॉलिंग ट्रॅकमध्ये येतोय गुड्डू, दिनेश जैन नावाचा खेळाडू. गुड्डू गोलंदाजी मार्कमध्ये फक्त 2 रनची गरज विजयासाठी. 6 चेंडूमध्ये 6 बॉल आणि 2 धावा. लास्ट ओव्हर खरं तर या षटकातील आणि विजयासाठी 2 रनची गरज. पेनल्टीच्या 2 धावा कंप्लीट करत आहेत. सोसायटी क्लबकडून जर का गुड्डूने या धावा वाचवल्या तर 5,000 रुपये पारितोषिक. मोठं पारितोषिक आहे, पण सोपं नाही आहे हे काम. इथे आपण जर पहिला सिंगल पूर्ण केली आहे, दुसरा रनचा प्रयत्न नाही आहे, कारण विनिंग मुवमेंट या ठिकाणी खरं तर साजरी करायची आहे ती म्हणजे सुनील टकले या खेळाडूला. त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. आता 5 बॉलमध्ये 1 रनची गरज. बघा या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. 2 रन पॅनल्टीच्या नसतं तर 4 षटकामध्ये हा सामना जिंकला असता खरं तर गावठाण टीमने, पण तो पॅनल्टीच्या रन पूर्ण करत असताना गावठाण संघ. इथे मोठा फटका खेळायचा आहे. आणखीन एक झेल सुटलाय. खरं तर खराब फिल्डिंग या ठिकाणी कारणीभूत राहील पनवेल सोसायटी टीमच्या पराभवाला. आणि एका बाजूला आपण पाहिलं याच गोष्टीचा जो ॲडव्हान्टेज या ठिकाणी गावठाण संघाने घेतला आणि गावठाण संघ मात्र इथे विजयी ठरलाय. परंतु संतोष कुवर या खेळाडूची इनिंग मात्र यादगार राहिली आहे. जरी पराभूत झाला होता खरं तर त्या ठिकाणी फ्रान्स संघ, तेव्हा चर्चा झाली होती एम्बापेची. मेसीने वर्ल्ड कप जरूर जिंकला, परंतु एम्बापेने केलेलं कार्य कोण विसरेल. तशाच पद्धतीचा खेळ मात्र इथे केला तो म्हणजे संतोष कुवरने. वेल प्लेट, तुला पुढच्या वाटचालीत शुभेच्छा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच भूषण धामापूरकर. विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा हा खेळाडू, ज्याने धावसंख्येवरती रोख लावला, तो गावठाण संघाचा खेळाडू भूषण धामापूरकर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर महेश दादा उरणकर आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही ट्रॉफी देत आहोत. आणि याच दरम्यान खरं तर नाईक ऑप्टिक्सचे प्रोप्रायटर आदरणीय निखिलजी नाईक यांच्याकडून आम्हाला ब्रँडेड गॉगल्स मिळाले. त्यांना विनंती आपण केली. टॉससाठी 2 कॅप्टन, वर्चवले टीम कॅप्टन आणि एका बाजूने आपण पाहिला तर गावठाण टीम कॅप्टन. सर्वप्रथम भूषण धामापूरकर आपण या आणि निखिल नाईक साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही गॉगल परिधान करणार आहोत खेळाडूला, कारण त्यांच्या ऑप्टिक्समधून या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी ही ब्रँडेड गॉगल अगदी अल्प दरामध्ये. राजेशजी दमडे यांचं देखील शुभागमन, त्यांनाही विनंती आपण देखील या व्यासपीठावरती आपलंही स्वागत. टॉस आपण करूया. महेश उरणकर, महेश दादा उरणकर यांच्या शुभ हस्ते टॉस. कॉलिंग वरचे ओळे आणि टॉस लागलाय. वरचे फक्त निर्णय सांगायचा आहे. येस.